विद्यार्थी मित्रांनो, पीएसआय पदाची जाहिरात आलेली आहे आणि पीएसआय पदासाठी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, काय नियम असतात, काय पॅटर्न असतो, काय पात्रता असते, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, बुक लिस्ट काय आहे, टेस्ट कशा सोडवायच्यात, पुस्तकं कशी वाचायचे, बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जी जाहिरात आलेली आहे ही पीएसआय एसटीआय एएसओ 3 पदांसाठी आहे. एएसओच्या सध्या 6 जागा आहेत, पण त्या जागा 100च्या आसपास दरवर्षी जातात, त्यामुळे यावर्षी सुद्धा जातील. त्यासोबत एसटीआयच्या 236 जागा आहेत आणि पीएसआयच्या सध्या तरी 310 जागा आहेत आणि ह्या जागांमध्ये वाढ होणार आहे असं आयोगाने जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. तिन्ही पदांसाठी एकच मेरिट लिस्ट लागणार आहे, त्यामुळे मेरिट त्या मानानं कमी लागणार आहे आणि अजून नवीन संवर्ग ऍड होणार आहेत असं स्पष्ट जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. ह्याचे फॉर्म भरायला चालू झाले. अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत. डॉक्युमेंट क्लिअर नसतील त्या डॉक्युमेंट क्लिअर करून घ्या, फॉर्म भरून घ्या. यासाठी या एक्झामसाठी आपण काय केलंय, नवीन बॅच चालू केली, एकलव्य बॅच. ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स सगळं शिकवलं जाणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, नोट्स आहेत, टेस्ट आहेत आणि सगळ्यात महत्वाचं माझ्यासोबत इतरही शिक्षक जे वेगवेगळ्या परीक्षेतून पास झालेले आहेत, मुलाखती दिलेत आणि चांगलं शिकवण्याचा अनुभव आहे असे शिक्षक तुम्हाला असणार आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात स्वस्त फक्त 1100 रुपयामध्ये प्री प्लस मेन्स अशी तुम्हाला बॅच मिळणार आहे सध्या ऑफर मध्ये, कारण आपण नवीनच बॅच लॉन्च केलेली आहे आणि ही नवीन बॅच असल्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कमीत कमी किमतीत चांगलं स्टडी मटेरियल मिळावं, चांगले लेक्चर मिळावे म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. आता इथं आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत की पीएसआय पदासाठी नक्की पात्रता काय आहे, की बाबा तुमची कमीत कमी पदवीला ऍडमिशन घेतलेलं पाहिजे. तुम्ही कमीत कमी ऍडमिशन घेतलेलं पाहिजे. फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल किंवा अजून 4-5 वर्षाचा कोर्स असेल तर तुम्ही पास असाल किंवा अजून तुम्ही नापास असाल तरी चालतंय, पण फर्स्ट इयरचं ऍडमिशन तुमचं कम्प्लीट पाहिजे. तुम्हाला जे वय आहे ते कमीत कमी 18 वर्ष वय पाहिजे. ओपन साठी 31 वय आहे मॅक्सिमम आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 3 वर्ष वाढून मिळतात. मग कॅटेगरी कोणत्या आहेत? एससी, एसटी, महिला, ओबीसी. महिलांना नाही मिळत, परंतु इतर सगळ्या कास्टला मिळतं. महिलांना मात्र इथं आरक्षण वेगळं असते. ठीक आहे. खेळाडूंना सुद्धा विशेष सवलत असते. खेळाडूंना सुद्धा आरक्षण वेगळं दिलेलं आहे. 5% आरक्षणामधून खेळाडू सुद्धा जाऊ शकतात. नॉन गॅझेटेड पोस्ट आहे, त्यामुळे इथं खेळाडूंना सुद्धा फायदा आहे. त्यासाठी मात्र तुम्हाला नॅशनल लेवलचं खेळाडूचं सर्टिफिकेट असलं पाहिजे, जिथं तुम्ही मेडल मिळवलेलं आहे. ते पात्र आहे की नाही ते तुम्ही संबंधित संस्थांना संपर्क करून सुद्धा पाहू शकताय. आता ह्याच्यामध्ये जी उंची आहे, कारण पीएसआय पद आहे, युनिफॉर्म पोस्ट आहे, तर तुम्हाला जी पोलीस भरतीला उंची लागते तेवढीच उंची आहे. 165 सेंटीमीटर किमान उंची आहे. कमाल तुम्ही 200 सेंटीमीटर उंचीची असला तरी चालतंय. महिलांसाठी किमान उंची आहे 157 सेंटीमीटर. पुरुषांना छाती फुगून दाखवावी लागते जसं पोलीस भरतीमध्ये असते, तेच स्केल इकडे आहे, वेगळं काहीच नाही. ठीक आहे. हे तुमचे बेसिक ज्या पात्रता आहेत त्या झाल्या. त्यानंतर पॅटर्न कसा असतोय. आता इथं परीक्षा ही वेगळ्या टप्प्यात होती. पूर्व होते आधी, पूर्व पास झाले तर तुम्ही मुख्यला दुसऱ्या टप्प्यात जाताय. मुख्य पास झाले तर मेरिट मध्ये बसले तिसऱ्या टप्प्यात झालाय. इथं तुम्ही क्वालिफाय झाले तरच तुम्हाला चौथ्या टप्प्यात बोलवलं जातं. सध्या क्वालिफायचा रेशो हा 60-70% एवढा असतो. दरवर्षी काहीतरी बदल होतात. कधी म्हणतात की तुम्हाला 60% किमान पडले पाहिजेत फिजिकलमध्ये, कधी म्हणतात 70%. मग हे आपण 60-70% पकडून चालायचे, परंतु हा तिसरा टप्पा आहे. पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्हाला मुख्य परीक्षेला बसता येत नाही, परंतु अंतिम निकालामध्ये पूर्व परीक्षेचे मार्क पकडले जात नाहीत. मुख्य परीक्षा जी आहे ती 200 प्रश्न आणि एकूण 400 गुणांची आहे. हे मार्क मात्र पकडले जातात. मैदानी चाचणी तुम्ही क्वालिफाय झाल्याशिवाय तुम्हाला मुलाखत देता येत नाही, परंतु हे मार्क पकडले जात नाहीत. मैदानी चाचणी सुद्धा 100 गुणांची आहे, जशी जुन्या पोलीस भरतीला होती तशी. मुलाखत आहे ती शेवटचा टप्पा आहे. इथं तुमचे गुण पकडले जातात, म्हणजे एकूण 400 + 40 अशी 440 मार्कांची अंतिम यादी लावली जाते आणि ह्याच्यानुसार तुमचं मेरिट ठरत असते. आता विषय असा आहे की पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही, म्हणून पूर्व परीक्षेवर जास्त फोकस असणं आवश्यक आहे. आता मेरिट किती जाते? सध्या हे मेरिट कंबाईन परीक्षा असल्यामुळं साधारणपणे 50 ते कुठेतरी 60च्या आसपास जाते. अजून 2 इकडे तिकडे होतंय. आपली स्ट्रॅटेजी ही 65च्या आसपास असली पाहिजे की मला मॅक्सिमम स्कोर आणायचा, जेणेकरून माझा पूर्वसोबत मुख्यचा सिलेबस सुद्धा कव्हर होईल आणि मला मुख्य परीक्षेचं टेन्शन राहायचं नाही. डायरेक्ट आपल्याला मुख्य परीक्षेचा अभ्यास सुद्धा चालू करता येतोय. आता पूर्व परीक्षा आहे, अशी अभ्यासाचे जे गुण आहेत ते दिलेले आहेत. इतर परीक्षांसारखं नसतं. तुम्ही जर सरळ सेवेच्या किंवा इतर परीक्षा बघितल्या, तुम्हाला असं असतं की जीके आहे 25 गुणांना, मग कोणताही घटक किती गुणांना येतोय, कुठल्याही शिफ्टला काही येतं. इथं तसं नाही की बाबा अर्थव्यवस्था आहे आम्ही 15 प्रश्न टाकणार, विज्ञान आहे तर आम्ही 15 प्रश्न टाकणार, चालू घडामोडीचे आम्ही 15 प्रश्न टाकणार. अशा पद्धतीने रचना असते. 100 गुण असतात. आपल्याला कमीत कमी 60 गुण पडले पाहिजेत, 65 गुण पडले पाहिजेत याची तयारी ठेवायची. तुम्ही जर कास्टमध्ये आहात, महिला आहात,
तुम्हाला आरक्षणाचा चांगला फायदा होतो, तुम्ही खेळाडू आहात, तर इथं तुम्हाला कमी मार्क पडले तरी सुद्धा चालतंय. त्यानुसार मेरिट दरवर्षी कमी होतंय. काठिण्य पातळीनुसार सुद्धा मेरिट बदलत आहे. त्यामुळे ह्याचा विचार नाही करायचा की तुमची पूर्वपरीक्षा पास होणं महत्वाचं आहे. जर तुम्ही सरळ सेवा किंवा पोलीस भरती आधी केली असेल तर एक लक्षात घ्या, तुम्हाला ह्या सगळा सिलेबस आधीच माहिती आहे. विषय असा आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून डिटेलिंग करायचे, म्हणजे तुमचा 40% अभ्यास आधीच झालाय, पण 60% बाकी आहे. प्लस पॉईंट काय आहे, तुमचा 40% अभ्यास झालाय. निगेटिव्ह पॉईंट काय आहे की अजून 60% अभ्यास करायचा, पण अभ्यास करायचा ठरवला तर अभ्यास होतो. तुमची इच्छाशक्ती असली तर नक्की होते. आणि काय मोठा विषय नाही. जर आमच्यासारखे लोक गावाकडे बसून, शेतात बसून, पुण्यात शिकलेले असून सुद्धा जर गावाकडे बसून पोस्ट काढतात तर तुम्हाला सहज शक्य आहे. आता सगळं मटेरियल ऑनलाईन ऑफलाईन सगळ्या स्वरूपात उपलब्ध झाले. लोक तुम्हाला मदत करायला तयार असतात, अनेक संस्था मदत करतात, त्याचा नक्की फायदा घ्या. अशा पद्धतीने हे विषय आहेत. हेच विषय तुम्हाला सगळीकडे सरळ सेवा, पोलीस भरती किंवा इतर परीक्षांना सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे ह्याच सिलेबस एमपीएससीच्या गट कला असणार आहे, एमपीएससीच्या सरळ सेवेला असणार आहे, एमपीएससीच्या इतरही परीक्षांना असणार आहे, आणि सरळ सेवा पोलीस भरती तर आहेच आहे. तुम्ही हा अभ्यास केल्यानं तुम्हाला इकडचं गटकचा अभ्यास इझिली होणार आहे. कारण गटकचं मेरिट ह्या वर्षी अंदाजे 15-16 लागणार आहे. कारण ह्याच्या आधी जेव्हा 7,000 जागा होत्या तेव्हा मेरिट फक्त 19 लागलं होतं. त्या हिशोबानं 15 सोडून अजून 22 लागेल, 14 सुद्धा लागू शकतं. त्याचा विचार न करता तुम्ही अभ्यासाला लागा. कारण हाच सिलेबस तुम्हाला सतत येणार आहे, हेच करायचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरच फोकस ठेवा, जेणेकरून तुम्ही एक स्टेप पुढचा अभ्यास केला तर कमीत कमी मागची पोस्ट आपल्याला मिळून जाते. आता बुक लिस्ट आहे, ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. ही बुक लिस्ट आम्ही आमच्या पद्धतीनं सध्याच्या मार्केटनुसार सांगितली आहे. विषय असा आहे की जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही त्यातही जाता आणि तुमचं फायनल सिलेक्शन सुद्धा होतं. कोणत्याही परीक्षेत होतं. इकडं कोणीही कॉन्व्हेंटचा विद्यार्थी नसतो, IITत शिकलेला इकडे एक्झाम देत नाही. सगळे तुमच्यासारखे, माझ्यासारखे जिल्हा परिषद शाळा, सेमी इंग्लिश खूप झालं तर एवढे शिकलेले असतात. सगळेच शेतकरी कुटुंब किंवा एखाद्याचे लय झालं तर आई वडील छोट्या छोट्या नोकरीला असतात. कोणीतरी शिक्षक असते, कोणीतरी पोलीस असते, कोणीतरी शिपाई असते. ह्याच्यापेक्षा मोठं कोणीही नसते. कोणताही एखादा क्लास 1 स्वतःच्या मुलाला PSIच्या परीक्षेला पाठवत नाही, उद्योगपती पाठवत नाही, आमदार खासदार कोणीही पाठवत नाही. हे खूप वरचं लेवल झाली. आपली लेवल ही आहे. आपण इथं अभ्यास करतोय, आपल्यासारखेच लोक आहेत. त्यामुळं आपण अभ्यास केला तर आपल्याला नक्की यश मिळतं. फक्त योग्य पद्धतीनं, योग्य मार्गदर्शनानं अभ्यास केला तर 100% फायदा होतोय. मुख्य परीक्षेला जे पूर्वेचा सिलेबस आहे तो 90% जसाच्या तसाच आहे. त्यासोबत तुम्हाला मराठी आणि इंग्लिश हे 2 भाषा विषय आहेत. जे व्याकरण आपण 10वी-12वीला दिले तेच व्याकरण आहे. म्हणजे अगदी पॅसेज असेल, शब्दार्थ असतील किंवा व्याकरण असेल, दोन्ही विषयांचं तेच आहे. आणि त्यासोबत जीके थोडा ऍडिशनल आहे. म्हणजे 10-20% वेगळा सिलेबस आहे, वेगळं काहीच नाही. मैदानी चाचणी जी आहे त्याच्यामध्ये 60-70% गुण घ्यावे लागतात. सध्या 70%च आहे, उद्या ते 60%ला आणतील. कारण 60-70% त्यांनी खूप वेळा मागं पुढे केलेलं आहे. ह्याच्यामध्ये एकाच 4 विद्यार्थी घेतले जातात. म्हणजे जर 310 जागा आहेत तर लक्षात घ्या इथं गुणिले 4 एवढ्या हिशोबानं विद्यार्थी बोलवले जातात. म्हणजे साधारणपणे 1200-1300 विद्यार्थी हे तुमच्या मैदानी चाचणीला बोलवले जातात. मग मैदानी चाचणी ज्यांना जमते तेच लोक पुढे मुलाखतीला जातात आणि नंतर तुमचं फायनल कट ऑफ लागत असते. तर ह्याच्यामध्ये काय आहे, मैदानी चाचणी जी अगदी पोलीस भरतीला असते किंवा इतर वनरक्षक, दारूबंदी, पोलीस अशा वेगवेगळ्या मैदानी चाचणी जिथं आवश्यक आहेत त्या एक्झामसाठी 800 मीटर धावायचे, गोळा फेकायचा, पुलअप्स आहेत, लांब उडी आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, पुलअप्स हा जो विषय आहे तो महिलांना नाही. महिलांना बाकीचे 3 इव्हेंट आहेत. आणि तुम्ही तयारी केली तर तुमचा स्कोर ऑटोमॅटिक येतो. तुमचा स्कोर आला की तुम्हाला ऑटोमॅटिक ती पळण्याची किंवा फेकण्याची जी काय असेल ती कॅपॅसिटी वाढते, ती वाढवता येते. त्यावेळेस तुम्हाला 3-4 महिने मिळत असतात. त्याचा सुद्धा 100% फायदा होतो. मुलाखत जी असती ती मुलाखत म्हणजे तुमची पर्सनॅलिटी टेस्ट असते की बाबा हा माणूस खोटारडा आहे का, किती खरं बोलतोय, कसा आहे, हे सगळं बघण्यासाठी ती टेस्ट असते. माझ्या वेळेस मला राज्यामधले सगळ्यात चांगले 2 नंबरचे, म्हणजे माझ्यावर एक जण होता आणि मी त्याच्यानंतर 2 नंबरला होतो. टॉपचे मार्क होते, 40 पैकीच होते. आता ते मार्क दरवर्षी कमी जास्त होतात, परंतु प्रत्येक बॅच नुसार ते मार्क जवळपास कॉन्स्टंट असतात. म्हणजे माझ्या बॅचला सगळ्यात जास्त गुण असलेला मी दुसरा होतो. ठीक आहे, म्हणजे मुलाखतीत 2 नंबरचे मार्क मला होते. आणि त्याचाच फायदा तुम्हाला होईल की बाबा प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तयारीनं करता येते. सगळ्यांना शक्य आहे. आम्हाला जमतंय, तुम्हालाही जमू शकते. निवड यादी जी आहे त्यावेळेस माझी रँक 67 होती. आता इथं तुमची 310 लोकांची अंतिम यादी लावली जाईल. ह्याच्यामध्ये माझा स्कोअर म्हणून सांगतोय की 54 स्कोअर प्रिलिम्सला होता. सगळे स्कोअर ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत. आमच्या 200 पैकी 109 मार्क मला आले होते. बहुतेक 114 होते, थोडंसं विसरलोय मी. बहुतेक 114 गुण होते मला, 200 पैकी होतं. आता ते फक्त गुण डबल केलेत. म्हणजे प्रश्न आधी 200 होते, गुण पण 200 होते. आता काय केले, प्रश्न 200 ठेवलेत,
वेळ तेवढाच आहे, पॅटर्न तोच आहे आणि फक्त त्याच्यामध्ये एक प्रश्न 2 गुणांना असं केलेलं आहे. फिजिकलला 80 होते, जे फिजिकलला मला असे पडायचे तेव्हा मात्र फिजिकलचे मार्क काउंट केले जायचे आणि इकडे तुमच्या मुलाखतीला एवढे मार्क होते, ह्याच्यामधून अंतिम निवड आरामात होती. म्हणजे बघा 54च मार्क होते मला फक्त प्रिलिम्सला, काही प्रॉब्लेम नाही. इथं 200 पैकी 114च होते आणि ओपन मधून सिलेक्शन आहे, असं काही नाही की कॅटेगरीतून शेवटच्या टप्प्यात मग स्पोर्ट्सवाला होतं, मग एसटीच होता, खेळाडूच होता, असलं काही नाही. ठीक आहे. इथं मैदानी चाचणीला ओके मार्क होते. आमच्या वेळेस विद्यार्थी आउट ऑफ मार्क घ्यायचे. आता थोडं प्रमाण कधी कमी होतंय, कधी जास्त होतंय, जसा वेळ मिळेल तसं. परंतु मुलाखतीला सुद्धा राज्यातले क्रमांक 2चे मार्क होते. अजूनही निकाल उपलब्ध असतात. बुकचं नियोजन तुम्हाला सांगितले. तुम्ही नियोजन करताना बुक वाचा, क्लास जो तुम्हाला योग्य वाटेल तो लावा. आम्ही हे सांगत नाही की आमचाच लावा किंवा आमचा लावला तरी तुम्हाला 4 दिवसांनी चान्स आहे की बाबा ह्यांची बॅच मला आवडली नाही, माझे पैसे रिटर्न द्या. आम्ही रिटर्नची सुद्धा सोय केलेली आहे. ऑफलाईन लावताना मात्र 100% विचार करा, कारण चांगले क्लास अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत, सिलेक्टेड ठिकाणी आहेत. ते कोणत्या ठिकाणी आहेत तुमचे तुम्हाला शोधायचे आहेत. नोट्स तुम्ही तुमच्या काढा, परंतु सकाळ संध्याकाळ नुसत्या नोट्स काढत बसू नका. वेळ कमी आहे. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी फक्त सिलेक्टेड 5-10% टॉपिकच्या नोट्स काढायच्या आहेत, जे खूप अवघड जातात. त्यासोबत झालेल्या प्रश्नपत्रिका आणि टेस्ट सुद्धा द्यायच्या आहेत, जेणेकरून व्यवस्थित नियोजन होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, पुन्हा पुन्हा रिव्हिजन पडली पाहिजे, प्रॅक्टिस झाली पाहिजे, PYQ सोडवले गेले पाहिजेत. पुन्हा एकदा सांगतोय, एकलव्य बॅच आहे, घ्यायची असेल तर घ्या. चांगली दुसरी मिळत असेल, कमी किमतीत मिळत असेल, नक्की घ्या. सध्या ही बॅच फक्त 1100 रुपयात उपलब्ध आहे. घरी बसून अभ्यास होईल का? हो, होतोय. मी स्वतः केलाय. माझं ग्रॅज्युएशन पुण्यात झालंय, बॅचलर ऑफ फार्मसी झालंय. दांड्या मारून कॉलेज केलेलं नाही. हे काय आर्ट्सचं किंवा YCMचं ग्रॅज्युएशन नाही, तरी सुद्धा गावाकडे बसून होऊ शकतोय. तुमची इच्छा पाहिजे, तुम्ही घरचं सगळं मॅनेज केलं तर 100% होऊ शकतंय. आता विषय असा आहे की गावात अभ्यास करताना हे गावकी भावकी मित्र मंडळ, जत्रा, वाढदिवस कार्यक्रम, लग्न, सप्ते, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. कुठं जायचं नाही. तर निघाले जागरण गोंधळाला, निघाले कुठेतरी टाइमपास करायला, चालले पार्टीला, असं करून जमणार नाही. सगळं सोडून द्यायचंय. आपला अभ्यास एक अभ्यास. मित्रामध्ये लय जीव आहे, तर मित्रांना पगार झाला की त्याला सांगायचं शासनाला, माझा पगार सगळा माझ्या मित्रांना देऊन टाका. बघू तुमच्यात किती जीव आहेत तुमच्या मित्राचा आणि तुमचा त्यांच्यामध्ये किती आहे. परंतु अभ्यास करा, व्यवस्थित करा. घरी बसून सुद्धा होतो. वातावरण व्यवस्थित बनवा, तुम्ही स्वतः बनवा. नसल होत तालुक्याच्या ठिकाणी करू शकताय, पुण्यात करू शकताय, किंवा जिथं तुम्हाला योग्य वाटेल तिथं करू शकताय. पार्ट टाइम पण अभ्यास होतो, नोकरी करून सुद्धा होतोय आणि फुल टाइम सुद्धा होतोय. परंतु अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. गावाकडे अभ्यास करताना किंवा कुठेही अभ्यास करताना कार्यक्रमात वेळ घालू नका बाबांनो. हे जरा जे आहे ना, गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड, आपण लग्न करून लय चांगले राहून, हे सोडून द्या. अनेकदा तुम्हाला असं दिसतंय की काही केसेसमध्ये त्याचा फायदा पण होतोय, परंतु 90% लोक ह्याच्यातच व्हायला जातात. ह्याच्या नादी लागू नका. आपला आपला अभ्यास करा. आता IPLचा सीझन आहे, वेब सिरीज बघतात लोक, टीव्ही आहे, त्या बातम्या आहेत आपल्याकडे, भांगर चॅनल. फक्त राजकीय लोकांची मागं पळणे, दुसरं काही नाही. मला तर शब्द चुकीचे आठवत आहेत म्हणून मी बोलत नाही. पण ह्या सगळ्यामुळं आपला वेळ व्हायला जातो. इंस्टाग्राम असेल किंवा सोशल मीडिया असेल, ह्याचा तुम्ही योग्य उपयोग करा. सध्या तुम्हाला सोशल मीडियाशी ऑप्शन नाही. काय चाललंय, कुठली एक्झाम आहे, कुठली अपडेट आहे, नक्की काय आलंय, तुम्हाला टेलिग्राम बघणे, इंस्टाग्राम बघणे, युट्यूब बघणे. परंतु अभ्यासाच्या वेळेस कमीत कमी तो 4 तास मोबाईल फ्लाईट मोडला ठेवा आणि मग पुढे अभ्यासाला चला. हे नक्की करा की बाबा तुमचा काही छंद तर छंद जोपासा. पण एखाद्याला छंद लागलाय, मुली पाठवायचा आणि ते पटवतंय सगळ्या मुलींच्या मागे पळते, असं चालणार नाही. तुम्ही छंद म्हणजे तुम्हाला काहीतरी आहे, मूवी बघायचा छंद आहे, थोडा खेळायचा छंद आहे, पण सकाळ संध्याकाळ तुम्ही छंद जोपासायला लागले चालणार नाही. आठवड्यातून, महिन्यातून एकदा दोनदा तुम्ही तो वेळ देऊ शकता. तास 2 तास तुमचा छंद जोपासू शकता. एखादा म्हणून मला छंद आहे खेळायचा, सकाळ संध्याकाळ नुसता छंद जोपासतो, असं चालणार नाही. PYQ सोडवा, रिव्हिजन द्या, नोट्स काढा, लिहित राहा, वाचत राहा. तुम्हाला बोर होईल, पुन्हा पुन्हा सोडवायचं आहे, त्याला ऑप्शन नाही. ह्या सोडून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. परंतु जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय, तुम्ही पोलीस भरती करताय, सरळ सेवा करताय, तर तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले पाहिजेत आणि फॉर्म नक्की भरा. नका घेऊ क्लास, नका लावू कुठली तुमची टेस्ट सिरीज, परंतु तुम्ही फॉर्म भरा, एक्झाम द्या, अनुभव घ्या. कदाचित कसं असतं, तुमच्यापैकी अनेकांमध्ये ती क्षमता असते, परंतु फॉर्मच नाही भरला, तुमचं सिलेक्शन कसं होईल? तुम्हाला काही राज्य शासन बोलावलं येणार आहे, हॅलो साहेब तुम्ही लय चांगले, येता का आमच्याकडे PSI म्हणून जॉईन होता का? असं नाही. तुम्हाला फॉर्म भरणे, सगळी प्रोसेस करणे, एक्झाम देणे, स्कोर आणणे, त्याला दुसरा उपाय नाही. तरी सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका. आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवू. काही असेल तर तुम्हाला कमेंटमध्येच उत्तर मिळेल. धन्यवाद.